सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांचा जो पुराचा ओघ होता, जो ओघ आहे तो पूर्णपणे ओसरला गेला। आपण जर पाहिलं तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या बाबतची माहिती दिली आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या जवळपास 4521 जणांचे जीव जे आहेत ते आपण जर पाहिलं तर त्यांचे जीव वाचवण्यात जिल्हा प्रशासनाला जे आहे ते यश आलेलं आहे। एकही जीवितहानी या जिल्ह्यामध्ये झालेली नाही। मात्र शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, शेतकऱ्यांच्या बांधावर जर पाहिलं आपण तर ही पूर्णपणे सीना नदीकाठची परिस्थितीचा आढावा आहे। आपण TV9च्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून ठेवतोय। आपण जर पाहिलं तर हा ग्रीन बेल्ट समजला जातो सीना नदीकाठचा। प्रत्येक शेतकऱ्याचं जवळपास 90% शेतकऱ्याचं हे पीक जे आहे ते ऊस समजलं जातं। नदीकाठच्या शेतकऱ्यांना हे पीक जे घेणं ते सुलभ पद्धतीत समजलं जातं। आपण जर पाहिलं तर ही अवस्था बघा, प्रत्येक शेतकऱ्याची हीच अवस्था आहे। आपण जर पाहिलं पूर्णपणे हा ऊस जो आहे तो झोपल्याच्या स्थितीत आहे। सांगा ही असा जर ऊस झाला तर कोणता कारखाना स्वीकारणार आहे? त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं जी आहेत ते पूर्णपणे जमीनदोस्त होताना पाहायला मिळत आहेत। अतिशय विदारक चित्र आहे। तत्परतेने मदतीची शासनाकडून गरज आहे। पण आपण जर पाहिलं तर सीना नदीकाठचा ग्रीन बेल्ट जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी जो आहे तो उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे शासन दरबारी आता पंचनाम्याचे सिलसिले सुरू झालेत, दुसरीकडे मदतीचा ओघ देखील आता ज्या पद्धतीने सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना मिळू लागलाय, मदतीचा पूर व्हायला लागलेला आहे। जर आपण पाहिलं तर धान्याचे किट असतील, किराणा किट असतील या ठिकाणी वाटप केले जात आहेत। मात्र शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय आणि हे हानी जी आहे ते शेतकऱ्यांना न भरून येणार आहे। त्यामुळे शासनाने आता भरीव योगदान शेतकऱ्याच्या पदरात देणं तितकंच गरजेचं आहे। माझे सहकारी कॅमेरा पर्सन नागनाथ शिंदेसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, सीना नदीकाठ, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।